फ्लावर पिकाच्या लागवडीनंतर रोपांचं मर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पहिल्या ड्रिंचिंग मध्ये आपल्याला वापरायचं आहे UPL कंपनीचं साप 2 ग्रॅम प्रति लिटर, RCF कंपनीचं 19-19-19 5 ग्रॅम प्रति लिटर आणि डायनामिक क्रॉप सायन्सचा युट्रीफिक्सचा आपल्याला वापर करायचा आहे 3 ग्रॅम प्रति लिटर. आता UPL कंपनीच्या साप मध्ये असलेलं कार्बेडिझियम 12% आणि मँकोझेब 63% या आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकामुळे सर्व प्रकारचे बुरशीजन्य रोग हे नियंत्रित होणार आहे आणि आपल्या फ्लावर पिकाचं बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होऊन मर रोग पूर्णपणे थांबून जाणार आहे. 19-19 मध्ये असलेले 19% नायट्रोजन, 19% फॉस्फरस आणि 19% पोटॅश हे ज्यावेळेस आपल्या फ्लावर पिकाला उपलब्ध होणार आहे तर आपल्या फ्लावर पिकाची जोरदार आणि जोमदार अशी वाढ होणार आहे. युट्रीफिक्स मध्ये असलेल्या 98% फ्लेक्स फॉर्म मधलं ह्युमिक ऍसिड आपल्या फ्लावर पिकाला ड्रिंचिंग मधून उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती मुळांची संख्या आपल्या फ्लावर पिकाची वाढणार आहे, म्हणजेच रूट झोन डेव्हलपमेंट होणार आहे आणि जमिनीमध्ये पडलेले सर्व अन्नद्रव्य उचलून हे आपल्या फ्लावर पिकाला लागू होणार आहे. त्यामध्ये असलेल्या फुल्विक ऍसिडमुळे प्रकाश संश्लेषण क्रियेला वेग येऊन हरितद्रव्य हे फ्लावर पिकामध्ये उपलब्ध होऊन आपलं फ्लावर पीक हिरवगार होणार आहे आणि उष्णतेपासून देखील त्याचं संरक्षण होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही जी औषधे या ठिकाणी दिलेली आहे या औषधांचा तुम्हीही तुमच्या फ्लावर पिकाच्या पहिल्या ड्रिंचिंग मध्ये वापर करावा आणि सुंदर प्रकारचे रिझल्ट घ्यावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि फ्लावरच्या संदर्भात कुठलीही अडचण असेल तर यायचं आहे साईनाथ कृषी सेवा केंद्र वडगाव पान. आपला पत्ता आहे संगमनेर लोणी रोड, वडगाव पान, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर आणि मोबाईल नंबर आहे 9922 944 269. धन्यवाद.